वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या तपासात सीसीटीव्ही महत्वाची भूमिका बजावत आहेत. परंतु अनेकदा गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही नसतात. पोलीस बंदोबस्त असतो, परंतु पुरेशी कॅमेऱ्याची व्यवस्था नसल्याने पोलीस तपासात अडचणी येतात. विशेषतः यात्रा असतील, सभा असतील या ठिकाणी पोलिसांना अशा अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु आता ही अडचण दूर झाली आहे. बीड पोलीस दलात अत्याधुनिक अशी सीसीटीव्ही कॅमेरा असलेली व्हॅन दाखल झाली आहे आणि या व्हॅनमुळे आता मोठा उपयोग तपासात पोलिसांना होणार आहे. या व्हॅनला अटॅच असे कॅमेरे आहेत, तसेच ते उच्च दर्जाचे आहेत. त्यामुळे आता तपासात तसेच गर्दीच्या ठिकाणी विशेषतः लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी मदत होणार आहे. ही व्हॅन ज्या ठिकाणी सभा आहे, समारंभ आहे किंवा एखादी मोठी यात्रा आहे, त्या ठिकाणी ही व्हॅन घेऊन जाता येणार आहे आणि त्या ठिकाणी हे सेटअप पूर्ण लावल्यानंतर त्याचा उपयोग तपासासाठी केला जाऊ शकणार आहे. आपल्या सोबत या ठिकाणी बीडचे पोलीस अधीक्षक आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं कशा पद्धतीने हे सगळं कार्यरत राहणार आहे. काय सांगाल सर? तपासात सीसीटीव्हीची महत्वाची भूमिका असते. आता ही व्हॅनच दाखल झाली आहे. हे जे व्हॅन आहे तो डीजी ऑफिसने आम्हाला प्रोव्हाइड केले होते. हे व्हॅनमध्ये 4 कॅमेरेज लेफ्ट, राइट आणि पुढे आणि मागे 4 कॅमेरेज आहेत. त्याच्यानंतर हे व्हॅनला मॉडिफाय करून एकूण 27 कॅमेरे याच्यामध्ये आम्ही लावलेले आहे. महत्त्वाची बाब आहे की हे व्हॅन चलता-फिरता सीसीटीव्ही कंट्रोल रूम आहे. जिथे बंदोबस्त असेल, जिथे गर्दीचं ठिकाण असेल, त्याच्यामध्ये आपल्याला हे व्हॅन उभा करायचे आणि ऑटोमॅटिकली जिथे-जिथे आम्हाला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे, लॉ एंड ऑर्डर पॉइंट ऑफ व्ह्यूशी, ही सगळी माहिती आम्हाला इथे एकच कंट्रोल रूमवर दिसते. हा व्हॅनमध्ये स्पेशल सांगण्याची बाब हे आहे, की आमचे जेवढे कॅमेरे आहेत, त्यामध्ये पी-टी-झेड, पुश टू झूम, त्याच्यानंतर ए-एन-पी-आर, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉग्निशन कॅमेरा आहे, फेस रिकॉग्निशन कॅमेरा आहे, बुलेट कॅमेराज आहे, नाईट व्हिजन कॅमेराज. म्हणजे सध्याची आजची परिस्थितीमध्ये जो लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, त्याला आपण आणण्याच्या ह्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. फेस रिकग्निशनची सुद्धा सुविधा आहे, की आपण हळू-हळू ह्याच्यामध्ये आरोपीचा फोटो टाकले, तो कुठे-कुठे तो आमच्या कॅमेऱ्यामध्ये आला, ऑटोमॅटिकली आम्हाला याच्यामध्ये पॉपअप मिळेल. गाडीचा नंबर टाकला, गाडीवर कोणतं चलान पेंडिंग आहे, गाडी कोणी चोरी गेलेली असेल, त्याच्या आपण याच्यामध्ये माहिती टाकली, तो ऑटोमॅटिकली आपोआप सिस्टम मला सांगेल. विशेष बाब हे आहे, की हे पूर्ण सिस्टमसाठी कुठल्याही वायफायची गरज नाही, कुठल्याही तारची गरज नाही. जो टेक्नॉलॉजी आपण वापर केलेला आहे, ते वायरलेस टेक्नॉलॉजी आहे. त्यामध्ये एकही तारची गरज नाही. 20 किलोमीटरपर्यंत हा व्हॅन जिथे उभी आहे, तिथून 20 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये आम्ही आमचे कॅमेरे कुठेही लावू शकते आणि ऑटोमॅटिकली सगळी फीड इथे आम्हाला 4K क्वालिटीमध्ये इथे आम्हाला मिळणार. त्याचबरोबर व्हॅनच्या वर आम्ही बसण्याची सोयीसुद्धा केलेली आहे, की तिथे आमचे लोक तिथे जाऊन बायनॉक्युलर्स वापरू शकते आणि सगळी गोष्टी ते स्वतः पण बघू शकते. नक्कीच. आपण जर पाहिलं तर सभा समारंभ असतील किंवा यात्रा असतील या ठिकाणी तपासात किंवा बंदोबस्त ठेवण्यात अडचणी यायच्या, त्या आता दूर झाल्यात. येस, एक्झॅक्टली. आणि हे आमचं एक एक्सपेरिमेंट, एक सुरुवात आम्ही केली होती. आता हळू-हळू आम्ही प्रत्येक सब डिव्हिजनला किमान अशी व्हॅन मिळेल, जेणेकरून आपल्या प्रत्येक ठिकाणी पोलिसची कडक निगराणी राहील. त्याची आमची 2026 मध्ये तयारी आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीची जी व्हॅन आहे ती प्रत्येक उपविभागाला मिळेल अशा पद्धतीने उपाययोजना करण्याचं आमचा मानस असल्याचं देखील पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय. एकूणच आता पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी या व्हॅनची मदत होणार आहे. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.